कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? असं अचानक का बोलवलं मला? बसा ना। आपण जरा सापशिडी खेळूया। काय काय म्हणलं? आपण जरा सापशिडी खेळूया असं म्हणालो मी। काय हे लहान पोरावानी? काही नाही हो बाई, अक्षरा परत येते ना आता, तर मला आनंद झालाय। तो आता आनंद साजरा कसा करायचा, तर म्हटलं जरा सापशिडी खेळूया म्हणून तुम्हाला बोलवलं। पण हा खेळ आहे ना, हा जगायला शिकवतो। म्हटलं आता नव्यानं जगून पाहू। म्हणजे आई, हा खेळ फक्त मनोरंजनाचा नाही बरं का, याच्या मागे एक विचार आहे, एक जगण्याचं तत्वज्ञान आहे। यात साप हे वाईटाचं आणि शिडी हे चांगल्याचं प्रतीक आहे। पण हे असं खेळायचं अचानक कसं आलं तुमच्या डोक्यात? अचानक आलं पण बरं वाटलं बाई। अक्षरा घरात नव्हती तर डोकं बंद पडल्यासारखं झालं होतं, पण आता अक्षरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर नवीन उभारी आली मला। हे बघा, अक्षराचं नाव काढलं आणि 6 पडले। आई, अक्षरा येते म्हटल्यावर नशिबाचे फासे पण आपल्या बाजूने पडायला लागले बघा। आता सगळं चांगलं होईल। खरंच समजत चांगलं होणार बघा। अहो, सुनबाई आणि अधिपती एकत्र येणार ना, ही भावनाच भारी आहे बघा, लय भारी। अहो, मला बी सापडलं। हा, 5, 6 बघा, छान वाटलं की नाही तुम्हाला? खुश झालात की नाही? असंच आहे या खेळाचं, आपल्या आयुष्याशी जोडल्यासारखं खेळ आहे बरं काय, आपल्या घरात नेहमी सुरू असतो। ताई, एवढ्या नोटा कशा पाय काढल्या? कारण नसताना काढू पैसे? नाही म्हणजे एवढ्या नोटा कुणाला देणार आहे? आत्ताच सांगू? अगं नाही, मी आपलं असंच सहज विचारलं। दुर्गे, तुझ्या सहज विचारण्याचा मला लई कंटाळा येतो। हे का करायचं, ते का करायचं, हे कुणाला द्यायचं, सारखे आपले प्रश्न प्रश्न प्रश्न। सॉरी बर का ताई, म्हणजे मला माहित आहे मी तुला लई त्रास देत्या, पर ताई मला का नाही असं झालंय, त्या मास्तरनीची कवा एकदाची वाट लागत्या। मला एवढंच कळलं का नाही, मग मला दुसरं काय बी नग, एका शब्दानं तुला विचारणार नाही बघ काय। त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे। काका ठीक आहे, ठीक आहे। आय एम रिअली सॉरी काका, माझ्यामुळे पुन्हा दुखावला गेलात तुम्ही। तू का सॉरी म्हणतोयस? तुझ्यामुळे नाही रे, मी माझ्या नशिबामुळे दुखावला गेलोय। काही जखमा आहेत ना, त्या नाही भरून काढतायत। नाही काका, पण त्या जखमेवरची खपली मी पुन्हा काढली आता। आय एम रिअली सॉरी। मला खरंच असं वाटत होतं की अक्षराच्या लग्नाला घेऊन तुम्ही खूप खुश आहात, पण इथे आल्यानंतर कळलं की इथली काय परिस्थिती आहे ते। आधी खुश होतोच ना, तेव्हा मला माहित नव्हतं की त्या माणसांच्या चेहऱ्यामागचे खरे चेहरे काय आहेत। आणि अक्षराने पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही रे की तिला तिकडे त्रास होतोय। पण जेव्हा मी ते अनुभवलं ना, तेव्हा कळलं मी माझ्या मुलीला माझ्या हाताने एका कोरड्या विहिरीत ढकलून दिलंय, ज्या विहिरीत फक्त आणि फक्त अंधार आहे। पण काका, मला एक कळत नाहीये, अधिपतींनी जर स्वतःच्या जीवावर खेळून अक्षराला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, तुमची इबरत वाचवण्यासाठी ते स्वतःहून लग्नाला तयार झाले, अचानक असं काय झालं की ते अक्षरापासून इतके लांब गेले? त्याचं एकच कारण आहे, भुवनेश्वरी मॅडम, अधिपतींच्या आई साहेब। हो, मी सुद्धा ऐकलंय त्यांच्याबद्दल, खूप डेंजर आहेत ते असं कळलंय। डेंजर नाहीत, स्वार्थी आहेत एक नंबरच्या। अरे, अक्षरा त्यांना सून म्हणून कधीच नको होती, पण अधिपतींच्या हट्टा खातर त्यांनी अधिपतींचं आणि अक्षराचं लग्न लावून दिलं। हे दिलं होतं ना लग्न लावून, मग राहायचं ना सोबत। कसा राहतील, कसा राहतील? जेव्हा अक्षराला त्यांचा खरा चेहरा कळला ना, तेव्हा तिने तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला तिने। पण काका, या सगळ्यामध्ये फक्त भुवनेश्वरी मॅडमचीच नाही, तर अधिपतींची सुद्धा तेवढीच चूक आहे असं वाटतं मला। जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा जो चुकतोय त्याला त्याची चूक दाखवणं आणि जो बरोबर आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं, हे जर जमलं ना,
तरच संसार सुखाचा होतो असं वाटतं मला. माझी आईच बरोबर आहे किंवा माझी बायकोच बरोबर आहे असं एकाच बाजूने विचार करून नाही ना चालत. दोन्ही बाजू बॅलन्स करणंही जमलं पाहिजे. हे मात्र बरोबर बोललास तू. अरे अधिपतींना हे कधीच जमलं नाही. त्यांना आणखी एक गोष्ट जमली नाहीये. कोणती? त्यांनी आपल्या पार्टनरवर म्हणजे अक्षरावर विश्वास दाखवायला हवा होता. तिच्याविषयी मनात संशय नाही ठेवला पाहिजे होता. म्हणजे कसला संशय? बाबा अधिपती मलाही भेटले होते तेव्हा त्यांनी माझ्या आणि अक्षराच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बाबा कसं आहे ना, त्या बिचारीला माझ्या मनातल्या भावना माहीतही नाही आहेत आणि तरीही त्यांनी तिच्यावर संशय घ्यावा ही गोष्ट काय मला पटली नाही खरंच. अरे पण तरीही अक्षराच्या लेखी अधिपती चुकीचे नाहीच आहेत ना. हो, कारण तिचा जीव आहे ना त्यांच्यावर. जीवापाड प्रेम करते ती त्यांच्यावर. आणि कसं आहे ना काका, एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो पण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे आपल्याला कळतच नाही आणि त्या व्यक्तीच्या चुका आपल्याला चुका वाटतच नाहीत. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा जग तिरहितपणे बघतं ना तेव्हा कळतं की चूक नेमकी कोणत्या माणसाची. आणि काका मला खरंच खूप आतून हे वाटतं की अक्षराचा संसार मोडायला फक्त आणि फक्त अधिपती जबाबदार आहेत. आई असं काही नसतं, तुलाही माहितीये ना. अगं तू आत्ता खूप विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. हो ग, पण असं म्हणून डोक्यातले विचार जात नाहीत ना अक्षरा. आणि तू मला म्हणतेस टेन्शन घेऊ नको आणि तूच टेन्शन घेतेस ना. अगं हो आई, पण आत्ता टेन्शन घेण्यासारखी परिस्थिती नाहीच आहे ना. म्हणजे आता काही अशुभ वगैरे होणार नाही, सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे. पण तसं काही घडताना दिसतच नाही अक्षरा. तसं काही सकारात्मक घडत असेल तर आपणही आपोआप रिलॅक्स होतो ग. पण असं का म्हणतेस की काहीच घडत नाही? अगं काहीच घडत नाहीये अक्षरा, म्हणूनच म्हणतेय ना मी. अगं घडलं नाही कसं म्हणतेस आई? माझी आणि अधिपतींची भेट झाली. इतके दिवस मला वाटत होतं की कधी भेट होईल आणि आता झाली फायनली. अगं पण अक्षरा भेट झाली ग, पण पुढे काय त्याचं? अक्षरा हे बघ, तू रागवू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला तेच विचारतेय. तू इरिटेट होत असशील, मला माहिती आहे, कल्पना आहे त्याची. पण काय करू अक्षरा, भीती वाटते ग. म्हणजे खरं तू चिडू नकोस अक्षरा. पण नाही मी चिडेन कशाला आई? तुझं बरोबर आहे म्हणणं, मी समजू शकते. खरं सांगू का अक्षरा, तुझी ही परिस्थिती नको वाटते ग. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटतंय. या काळात तुला आनंदी राहणं आवश्यक आहे ना अक्षू. आई मी खूप खुश आहे आणि तुमचं समाधान व्हावं म्हणून नाही म्हणत आहे मी खरंच खुश आहे. अगं असं काय करतेस तू? अधिपती भेटले आई, इतक्या दिवसांनी भेटले मला. आता माझी खात्री आम्ही लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि बोलून टाकू काय ते. मग ते मला घरी घेऊन जातील, आमचं भांडण मिटेल, सगळं चांगलं होणार आहे आई. आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना करते की अधिपती पुन्हा भेटू देत मला आणि लवकरात लवकर त्यांनी मला घरी घेऊन जाऊ देत. आणि मी पण देवाला प्रार्थना करतो की अक्षराला चांगली बुद्धी दे आणि तिला सगळं स्पष्ट दिसू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.